कर्जमाफीसाठी महाएल्गार आंदोलन पुकारल्यानंतर आता माजी आमदार बच्चू कडूंनी सरकारला थेट कर्जमाफीचा फॉर्म्युला दिलाय। आणि हा फॉर्म्युला नेमका कसा आहे, कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे, पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून। कर्जमाफीसाठी बच्चू पाहूया। धनदांडग्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, सरकारी नोकर पेन्शन घेणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, टॅक्स वाचवण्यासाठी शेती घेतलेल्यांना कर्जमाफी नको, व्यापाऱ्यांना कर्जमाफी देऊ नये आणि गरजवंत शेतकरी शोधून त्यांनाच कर्जमाफी देण्यात यावी। तारीख भेटली पाहिजे आणि सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे गरीब शेतकऱ्यांची। मी 70,000 रुपये मला महिना भेटतं, मी पेन्शनधारक आमदार आहे, मला त्याची गरज नाही आहे। आणि मग असे सगळे जे पेन्शन भेटतं, जे मोठे व्यापारी आहे, ते टॅक्स लपवासाठी शेती करतं, असे पण काही लोक आहे, त्यांना बाजूला ठेवून गरीब शेतकरी मात्र कुठेही सुट्टा कामा नये, ही काळजी आम्ही आंदोलक सगळे घेऊ। डिजिटल इंडियामुळे प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती तपासणं सोपं झालंय, त्यामुळे गरजवंत शेतकऱ्यांनाच या कर्जमाफीचा लाभ मिळायला हवा। लाडक्या बहिणींमुळे सरकार आधीच आर्थिक अडचणींचा सामना करतंय, त्यामुळे सर्वांना सरसकट कर्जमाफी देणं सरकारला परवडणारं नाही। त्यामुळेच बच्चू कडूंनी दिलेला फॉर्म्युला सरकार मान्य करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।